सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी नवीन घरगुती वस्तूंची तुम्ही खरेदी कराल, त्यामुळे कुटुंबातील सदस्य देखील आनंदी राहतील. सासरच्या व्यक्तींसोबत तुम्ही पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर थोडं सावध राहा, अन्यथा तुम्हाला नुकसान हे सहन करावं लागू शकतं. कौटुंबिक खर्चामध्ये अचानक वाढ झाल्यानं तुम्हाला मानसिक ताण आणि थोडासा दबाव जाणवेल, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज तुमचे काही शत्रू तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून आज दूर राहावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा, अन्यथा त्यामध्ये तुम्हाला तोटा तसेच धोका देखील पत्करावा लागू शकतो. आज जुन्या मित्राला भेटण्यावरती किंवा भेटल्यानंतर बोलण्यावरती थोडंसं नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तो तुमच्यावरती रागावू शकतो आणि तुमच्या नात्यामध्ये दरार येऊ शकते. नवीन वाहन जर तुम्ही खरेदी करणार असाल तर आजचा दिवस किंवा येणारा पूर्ण आठवडा हा तुमच्यासाठी अगदी उत्तम राहील. शत्रू तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये थोडंसं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेताना जपून घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गुरूंचं किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराकडनं एक भेटवस्तू मिळू शकते. अशाने तुमच्या नात्यातील त्यांचा आदर देखील वाढेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायला हवं, तरच ते यश मिळवू शकतील. आज काही कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल, यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. आज तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही योजनांमध्ये गुंतवणूक केलीत तर त्या योजना भविष्यामध्ये तुम्हाला फार फायदे देतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरदार लोकांच्या पद आणि प्रतिष्ठा वाढवण्याचा आजचा दिवस राहील. आज तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांकडनं काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, यामुळे तुम्ही अगदी आनंदी व्हाल आणि तुमचा कामामध्ये रस वाढेल. आज तुम्हाला मुलांकडनं देखील आनंदी बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्ही खुश असाल. कुटुंबामध्ये अनेक दिवसांपासून कलह चालू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येऊ शकतो. आज कुटुंबातील सर्व सदस्य हे एकत्र येतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीपासूनच उत्साही वाटेल, यामुळे तुम्ही तुमची सर्व कामं अगदी उत्साहामध्ये आणि जोशामध्ये पूर्ण कराल. आज तुमचे थोडेफार पैसे हे इतरांवरती खर्च तुम्ही कराल, मात्र ज्यांच्यावरती तुम्ही पैसे खर्च कराल ते तुम्हाला चुकीचं समजणार नाहीत ना, याची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय जर तुम्ही केला असेल तर आज त्याचा नफा तुम्हाला मिळू शकतो. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला एखादा जुना आजार असेल तर त्याचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. तुम्ही आज अनावश्यक खर्च देखील करू शकता. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित तुमचा काही वाद चालू असेल
तर तोही आज सोडवला जाऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्यांच्या कामाचं आज कौतुक होईल आणि त्यांना जनतेचा पूर्ण पाठिंबाही मिळेल. तुम्हाला आज सरकारी कार्यामध्ये पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येतंय. तुम्हाला आज तुमची मिळकत आणि खर्च यामध्ये समतोल राखावा लागेल. असं न केल्यानं भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुमच्या आईला एखादा आजार होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची योग्यता वाढवून तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं टोमणे ऐकावे लागू शकतात. त्यामुळे तुमच्या कामावरती तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये अचानक बाहेरगावी जावं लागू शकतं. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक लाभ देखील होईल. काही प्रलंबित कामं आज पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहज सहभागी होऊ शकता. त्यामध्ये देखील तुमचा मान सन्मान वाढवला जाईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी ही गाईला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबातील सदस्यांसंदर्भात आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. असं न केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य हे मिळू शकेल. आज जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुमचे पैसे परत मिळवण्याची गॅरंटी नाही. पैसे तुमचे अडकू शकतात. त्यामुळे आज तुम्ही कुणालाही पैसे उधार देण्याचा बिलकुल विचारही करू नका. प्रेमामध्ये असणाऱ्या जोडप्यांमध्ये वादविवाद जर काही चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थी आज भविष्यासाठी प्लॅनिंग करून अभ्यास करतील, त्यामुळे ती परीक्षेमध्ये चांगले यश मिळवू शकतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कामामध्ये अडचणींना सामोरं जावं लागेल, मात्र धैर्याने त्यावरती मात करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या भावासोबत महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये घालवाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा उत्तम राहील. त्यांना त्यामध्ये चांगला नफाही होईल. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये चांगले यश देखील मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील. आईची तब्येत अचानक बिघडल्यानं तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थोडीशी समस्या जाणवेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्याची दाट शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज आनंदाच्या बातम्या मिळतील. नोकरीमध्ये इच्छेनुसार तुम्हाला परिणाम मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारताना घालवाल, त्यामुळे तुमची मुलं सुद्धा तुमच्यावरती आनंदी असतील. आज जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरनं तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा वाद पेटू शकतो. व्यवसायामध्ये काही गोष्टी नवीन सुरू केल्या असतील तर त्या तुम्हाला अपेक्षित नफा देतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.